परत एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटर भावामध्ये दरवाढ करण्यात आलेली आहे। ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होईल। पेट्रोल 1.5 रुपयांनी तर डिझेल 45 पैशांनी महागणार आहे। सध्या मुंबईत पेट्रोल 74 रुपये प्रति लिटर होते, ते आता 75.50 पैसे प्रति लिटर या भावाने मिळेल। तर मुंबईतील डिझेलचा भाव 53.71 पैसे प्रति लिटरवरून आता 54.16 पैसे प्रति लिटर करण्यात आला आहे। यापूर्वी 18 जानेवारी 2013 ला पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ करण्यात आली होती। त्यानंतर एका महिन्याच्या आत लगेचच ही दरवाढ करण्यात आली आहे। म्हणजे नेहमीप्रमाणे परत एकदा सामान्य माणसाचा खिसा कापला जाणार आहे। कॅमेरामन राजेंद्र गमरे सह गंधाली भोकरे, नौकुडकर, साम टीव्ही, मुंबई। व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं नाव पुढे येत आहे। केंद्रातील यूपीए सरकारनं यासंबंधी मुद्द्याचं टासण अर्थात फॅक्टशीट तयार केलंय। त्यामध्ये प्रणव मुखर्जी यांच्या नावाचाही समावेश आहे। फिना मेकॅनिका या इटालियन कंपनीसोबत झालेल्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय। प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री असताना ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी 2005 मध्ये मंजुरी देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। तेव्हाचे संरक्षण मंत्री आणि हवाई दलाचे प्रमुख यांच्या काळातच हेलिकॉप्टर खरेदीच्या निविदा मंजूर करण्यात आल्या होत्या। मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई। भारत पाकिस्तान सीमारेषेवर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। K-47 रायफल घेऊन नियंत्रण रेषा पार करून भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या जवानाला आज भारतीय लष्कराच्या जवानांनी ठार मारले। शिवाय कृष्णा व्हॅली परिसरातही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला। भारतीय लष्कराचे प्रवक्ते जगदीप दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार नौशेरा भागात पाकिस्तानी लष्कराच्या जवानाने घुसखोरी केली होती। त्याने भारतीय लष्कराच्या जवानांवर अंधाधुंद गोळीबार करत 2 जवानांना जखमी केले। त्यामुळे प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचा जवान ठार झाला। त्याचे पार्थिव पाकिस्तानला सुपूर्द केले जाणार आहे। दरम्यान कोईरात्ता भागात पाकिस्तानी लष्कराचा जवान चुकीने नियंत्रण रेषा पार करून भारतीय हद्दीत घुसला होता असा दावा पाकिस्तानने केला। अनिकेत पेंडसे, साम टीव्ही, मुंबई। धुळे दंगलीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आज नोटीस बजावली आहे। धुळे दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे वडील नासिर अहमद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस दिली आहे। धुळे दंगली दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार केल्याचे महाराष्ट्र पोलीस विभागाच्या अहवालात म्हटले आहे। पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला असला तरी त्याची गरज होती। अतिरिक्त पोलीस आयुक्त अखिलेश कुमार आणि उपायुक्त मोनिका राऊत दंगलग्रस्त भागात गेले असता त्यांच्यावर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। संयुक्त अंगलकर, साम टीव्ही, मुंबई। अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर आज 7व्या दिवशी काश्मीर खोऱ्यात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे। अफजल गुरुला दिल्लीतील तिहार कारागृहात 9 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली होती। आज शुक्रवार असल्यामुळे अनेक जण प्रार्थनेसाठी घराबाहेर पडण्याची शक्यता होती। पोलिसांनी विविध भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केलं होतं। काश्मीर खोऱ्यामधील 10 जिल्ह्यांमध्ये आजही संचारबंदी सुरू असून इंटरनेट, केबल सेवा बंद आहेत। अफजल गुरुला फाशी देण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत। नागरिकांना प्रार्थनेसाठी बंदी नसून त्यांनी आपापल्या परिसरातील मशिदीमध्ये जाऊन नमाज पठण करावे असं आवाहन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे। आशा पाटील, साम टीव्ही, मुंबई। राष्ट्रीय महिला सक्षमीकरण अभियान आणि महाराष्ट्र राज्याचा महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींचा घटता जन्मदर या विषयावरील कार्यशाळेचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं। केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री कृष्णा तीरथ या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। महिलांच्या प्रश्नांना समाजामध्ये कायमच बगल देण्याची मानसिकता आहे। हे प्रश्न सोडवण्यासाठी आता प्रशासनानेच महिलांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि या समस्यांच्या निराकरणासाठी एक खिडकी योजनेसारखी प्रकल्प लवकरच कार्यान्वित केले जातील असं कृष्णा तीरथ यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे समाजाची मुलींकडे पाहण्याची आणि स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता बदलवण्यासाठी पौगंडा वस्तीतील मुलांना प्रशिक्षण देण्यात येईल। त्यासाठी सक्षम ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय। कॅमेरामन संपत मोरेसह नम्रता वागळे, साम टीव्ही, पुणे। राज ठाकरे जर बाळासाहेब ठाकरेंना नेता मानतात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करायला हवा होता असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे। कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यावर आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे यांनी एक सकारात्मक पाऊल उचललं तर त्याला राजने साथ द्यायला हवी होती असं सांगत जर दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर महाराष्ट्रात शिवसेनाची ताकद वाढली असती असं ते म्हणाले।
मात्र राज ठाकरे जरी सोबत आले नाही तरी महायुती बळकट करण्याचे प्रयत्न आपण करणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय. कॅमेरामन राकेश नेरुरकरसह कपाली निसिनकर, साम टीव्ही, मुंबई. बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती मिळाली असून यापुढे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत आयोजकांना दिलासा मिळालाय. बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालयाने डिसेंबर 2011 मध्ये बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. रचना विचारे, साम टीव्ही, मुंबई. शिक्षक भरती प्रकरणातील गैरव्यवहाराच्या आरोपावरून अटकेत असलेले हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळला आहे. 78 वर्षीय चौटाला यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देऊन जामीन मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. शिक्षक भरती प्रकरणातील गैरव्यवहाराच्या आरोपावरून चौटाला आणि त्यांचा मुलगा अजय यांना 16 जानेवारी रोजी 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चौटाला हे तिहार तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहेत. स्नेहा जैन, साम टीव्ही, मुंबई. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं. शिक्षक आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. कला क्रीडा शिक्षकांनी हे आंदोलन केलं होतं. अन्य शिक्षकांप्रमाणेच वेतन मिळावं या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून या शिक्षकांचं उपोषण सुरू आहे. आज या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन केलं. मात्र कार्यालयात घुसताक्षणी या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात 3 शिक्षक अत्यवस्थ झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान प्रशासन आणि सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं आंदोलकांनी सांगितलंय. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद. सहकार कायदा सक्षम व्हावा यासाठी त्यामध्ये घटना दुरुस्ती केलेली आहे आणि आजपासून नवीन सहकार कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळं आता ज्यांचा सहकारी संस्थांचा कार्यकाल संचालकांचा संपलेला आहे त्यांच्या निवडणुकीचा बिगुल वर्षभरात वाजणार आहे. सहकार क्षेत्रावर दुर्गामी परिणाम करणारी केंद्राची घटना दुरुस्ती राज्याने मंजूर केली. राज्यात नवीन सहकार कायदा आजपासून लागू होतोय. यामुळे आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. गोकुळ जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील 6 साखर कारखाने, 10 ते 12 सूतगिरण्या, तालुका संघ संस्था, सुमारे 150 विकास सोसायट्यासह इतर 100हून अधिक संस्था संचालकांचा कार्यकाल संपला आहे. परिणामी यावर्षी संस्थांच्या निवडणुकांचा धडाका कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर. राज्यातल्या सगळ्या दूध संघांनी एकत्र येऊन एका ब्रँडची निर्मिती करून दुधाची विक्री करावी अशी सूचना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज मुंबई इथे केली. आज मुंबईत महानंद दूध संघानं टेट्रा पॅकमधील दुधाचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते केला. यावेळी बोलताना शरद पवारांनी राज्यातल्या सगळ्या दूध संघांनी अमूलचा बोध घेण्याची आणि अमूलला टक्कर देण्यासाठी भरीव काम करण्याची सूचना केली. आपल्या भाषणात त्यांनी महानंदच्या संचालक मंडळाला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. संदीप भुजबळ, साम टीव्ही, मुंबई. एकीकडे मराठवाड्यात भयान दुष्काळ असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरासह देवळा, बागलाण तसंच कळवण तालुक्यात शेतीला मोठा फटका बसलेला आहे. या भागात काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे द्राक्षबागा तसंच फळबागा तसंच गहू, हरभरा, कांदा या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. सुमारे 2500 हेक्टर शेतीला या पावसाचा तडाखा बसला असल्याचा अहवाल कृषी खात्यानं शासनाकडे पाठवलेला आहे. आता यावर शासन काय उपाययोजना करते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक. इंग्लंडच्या नावावर असलेला सलग 781 तास गायनाचा विक्रम नागपूरच्या तरुणांनी मोडीत काढत 815 तास गायनाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. यूथ वेलफेअर असोसिएशननं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच 606 फूट पुतळा नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे उभारण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीच्या जनजागृतीसाठी नागपूरच्या तरुण गायकांनी एकत्र येऊन 815 तास गायनाचा जागतिक विक्रम केला आहे. यापूर्वी 781 तास गायनाचा जागतिक विक्रम इंग्लंडची चमू वूड पार यांच्या नावावर आहे. फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांनी हा विक्रम केला होता. नागपूरच्या तरुण गायकांनी हा विक्रम मोडीत काढला आहे.
गेल्या 12 जानेवारीला या गायनाला सुरुवात झाली होती. आज सायंकाळी 4:40 815 तासाचा नवा विक्रम नागपूरच्या या गायकांनी प्रस्थापित केला. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर. दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या शॉर्ट फिल्म्समध्ये सलमान खानच्या फॅनची भूमिका करण्यास प्रियांका चोप्रानं चक्क नकार दिलेला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि सलमान मध्ये बिनसला आहे अशी बातमी होती, पण त्यानंतर काही दिवसांनीच या दोघांना पब्लिक प्लेसमध्ये एकत्र पाहिलं गेलं. त्यामुळे अशीही बातमी आली की या दोघांमध्ये आता पुन्हा फ्रेंडशिप झाली आहे. हे दोघेही आता सिनेमामधनं लवकरच दिसतील. पण आता अनुराग कश्यपच्या फिल्म्समध्ये सलमान खानच्या फॅनची भूमिका करण्यास प्रियांका चोप्रानं नकार दिल्यानं पुन्हा एकदा सलमान खान आणि प्रियांका चोप्रामध्ये बिनसेल की काय अशी चर्चा जोरोशोरोशी इंडस्ट्रीमध्ये सुरू झाली आहे. कॅमेरामन अनिल सौंदाडेसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई.